मे 2022 म्हणजे उद्याचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिस करण्याआधी आपण पाहून घेऊयात आज आपण टेलिग्रामवर काय काय पाहिलं. टेलिग्रामवर आपण काय काय बेसिकली काही कॉल्स घेतले होते त्याविषयी आधी जाणून घेऊयात. ओके, ठीक आहे. सो तुम्ही पाहू शकता की मार्केट जेव्हा सकाळी ओपन झालं त्यावेळी बुलिश आपल्याला मार्केट पाहायला मिळालं, राईट. त्यावेळी आपण काही कॉल्स पण घेतले होते. हे कॉल्स पण आपण पाहून घेऊयात. फर्स्ट आपण कॉल घेतला होता 34,200 कॉल बाय केला होता अराऊंड 620ला आणि 630च्या अबाव आपण बाय करणार होतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक चांगला आपल्याला अपमूव्ह पाहायला मिळाला. आपलं जे सेटअप आहे त्यावर सेटअपवर पण आपल्याला बाय सिग्नल जनरेट झाला होता. त्यानंतर सेकंड पण आपण कॉल घेतला, त्यानंतर पण आपल्याला चांगले प्रॉफिट्स मिळाले. इव्हन टार्गेट पण हिट झालं फर्स्ट कॉलचा. यानंतर आपण स्टॉप लॉसेस ट्रेल करत राहिलो. त्यानंतर आपल्याला एक न्यूज आली मार्केटमध्ये की RBI गव्हर्नर आहे त्यांची काहीतरी RBI गव्हर्नर आहेत ते लाईव्ह येणार आहेत टी व्ही चॅनलवर. सो त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिकनेस क्रिएट होऊ नये, ठीक आहे. त्यामुळं आपण ट्रेडिंग होती ती थांबवली. आपण म्हटलं की 1:15 नंतर आपण ट्रेडिंग घेणार, 1:15 नंतर आपण पाहणार. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा मार्केटमध्ये न्यूज आली RBI गव्हर्नरची त्याचवेळी आपल्या सेटअपने सेल सिग्नल जनरेट केला होता की मार्केट मे बी ह्या एरियानंतर एक सेलिंग देऊ शकतं, ह्या एरियानंतर आपल्याला एक सेल सिग्नल जनरेट होऊ शकतो. सो त्यामुळं मी एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोन क्रिएट करून ठेवला होता. कारण की ॲज पर चार्ट आपण हा आता 34,800 आणि 34,650चा जो एरिया मी ड्रॉ केला आहे ह्याच्या मागचं रिझन पाहून घेऊ आधी आपण. तर बघू शकता तुम्ही आता बँक निफ्टीच्या फ्युचर चार्टवर त्यासाठी आपल्याला जावं लागेल. निफ्टी बँक फ्युचर चार्ट्स आपण इथे लावूयात. तर इथे आपण इवन 15 मिनिटाच्या चार्टवर जाऊया. आपण बघू शकतो की हा जो एरिया आहे बघा 34,800, मी इथे लाईन एक ड्रॉ करतो, तुम्हाला इथे इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. तर बघू शकता हा जो एरिया आहे मल्टिपल टाईम हिट झाला आहे, ठीक आहे. मल्टिपल टाईम हा एरिया हिट झाला आहे. पण एक ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता का जेव्हा पण ह्या एरियामध्ये हिट होतो हा सस्टेन करत नाही आहे. हा काय होते सस्टेन करत नाही हा जो एरिया आहे तो. त्यासोबत 34,650चा जो एरिया आहे, ठीक आहे. म्हणजे हा जो एरिया आपण पाहिला तर हा एक काय झाला सप्लाय झोन झाला. सप्लाय झोन काय असतं की जिथे पण मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. तर एक ऑब्झर्वेशन होतं की जेव्हा सकाळी मार्केट ओपन झाला एक चांगला अपट्रेंड मिळाला आणि ज्यांनी पण लक्षात घ्यायचं ज्यांनी पण 20 तारखेपासून बघू शकता मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग चालू आहे. ज्यांनी पण चांगले प्रॉफिट्स ज्यांना मिळाले असतील तर ऑब्व्हियसली मार्केट जेव्हा कन्सोलिडेट करत असेल की मार्केटमध्ये काही न्यूज येत असेल तर मार्केटमध्ये पॅनिकनेस येते, ठीक आहे. पॅनिकनेसमुळं काय होऊन जातं की मार्केटचं डिरेक्शन ज्यांना डिसाईड नसेल की अपसाईडला जाऊ शकते किंवा डाऊन साईडला, ज्यांनी पण आपल्या पोझिशन्स हेवीली बाय केले आहेत त्यांना चांगलं प्रॉफिट आहे तर ऑब्व्हियसली त्या सेल करणार आहेत. हे त्याच्यामागचं बेसिक सायकोलॉजिकल लॉजिक आहे, ठीक आहे. सो यानंतर आपल्याला एक चांगला सेल ऑफ पाहायला मिळाला. ह्या सेल ऑफमध्ये आपण 2 ते 3 बँक निफ्टीचे कॉल्स पण घेतले आणि त्यामध्ये पण खूप चांगले प्रॉफिट्स आपण मिळवले. काही 15 फक्त 14 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण ठेवला होता आणि त्यानंतर आपण चांगले प्रॉफिट्स त्यामध्ये मिळवले. यामध्ये एक ऑब्झर्वेशन पण आपण करू शकतो का मी त्यानंतर तुम्हाला कोटक बँक्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचं पण 2 हेज दिले होते. कोटक बँकच्या इंट्राडे हेजमध्येच आपल्याला चांगला प्रॉफिट मिळाला आहे. तरी पण तुम्ही त्याला होल्ड करू शकता इफ तुम्हाला अजून प्रॉफिट्स त्यामध्ये मिळवायचे असतील. स्टॉप लॉसेस मी दिलेले आहेत. ह्यामध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की हा बेसिकली ह्याला आपण म्हणतो बिअर स्प्रेड आहे, स्प्रेड क्रिएट केलेलं आहे. त्यासोबत महिंद्राचं पण आपण हेज दिलेलं आहे. ह्या हेजला पण आपण अजून कॅरी करतो आहे, ठीक आहे. स्टॉप लॉसेस आपल्याला मेंटेन ठेवायचे आहेत. त्यानंतर आता पाहूयात आपण उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते एकदा आपण पाहून घेऊयात. तर बघा आज मार्केटची जी क्लोजिंग होती ती आपल्याला एक बेरिश पाहायला मिळाली. एक चांगला सेल ऑफ पाहायला मिळाला. आपण इथे कॅप्चर पण केलं होतं कारण ऑलरेडी आपल्याला सिग्नल मिळाले होते की इथून डाऊन साईडचं मोमेंट मिळणार आहे. सिग्नल कोणत्या बेसिसवर मिळतं तर लक्षात घ्या, फक्त कोणत्या सेटअपला फॉलो करून आपण सिग्नल घेत नाही. आपण ऑप्शन चेन, प्राइस ॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि त्यानंतर आपले जेही ॲनालिसिस असेल ते स्टडी करतो. तर ॲज पर ऑप्शन चेन आधी आपण पाहू, ऑप्शन चेनचं स्टडी करू. हे आपलं बँक निफ्टीचं मॅट्रिक्स आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे बघा आउट ऑफ द मनी आपल्याला माहिती आहे कॉल रायटर्स असतात. जिथे पण आउट ऑफ द मनी कॉल रायटर्स असतात ते आपले स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स असतात आणि आउट ऑफ द मनी पुट रायटिंग होते ते आपले सपोर्ट्स असतात. तर इथे आपल्याला इझिली आता दिसतं की जे पुट रायटर्स आहेत त्यांनी आपल्या पोझिशन्स बऱ्यापैकी स्कोअर ऑफ केलेल्या आहेत.
काय केल्यात, बऱ्यापैकी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेल्या आहेत. कॉल रायटिंग इथे वरून झालेली आहे, म्हणजे पुट्स जे आहेत, सपोर्ट्स जे आहेत ते आपले थोडे आपण बोलू शकतो की वीक आहेत कॉलच्या कम्पॅरिझन आपण केलं तर इथे बघू शकतो 34,000चा जो सपोर्ट आहे, 34,000च्या सपोर्टला किती आपले आहेत, 82,599 ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला आहे पुट साईडला. म्हणजे हा एक मोठा सपोर्ट आहे आपल्यासाठी 84,000चा. तर आपण चार्टवर जाऊन तो ड्रॉ करून घेऊयात. 34,000चा इथे मी 34,000चा सपोर्ट ड्रॉ करतो, थोडं ब्रॉड करतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली दिसून जाईल. सो हा मी एक सपोर्ट ड्रॉ केला. सो आता त्यानंतर आपण रेजिस्टन्स पण पाहूयात. एक रेंज आपल्याला मिळाली म्हणजे आपल्याला डिरेक्शन कळायला इझी जाईल. सो आपण इथे पाहिलं, आपण 34,500मध्ये पण एक चांगला ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. तर 34,500ची पण रेंज आपण इथे काय करूयात, ड्रॉ करूयात. त्यासाठी सध्याचे जे आजचे जे टार्गेट्स आहेत हे उद्यासाठी पण आपल्याला टार्गेट्स राहणारच आहेत, लक्षात घ्यायचं. लक्षात घ्यायचं आता बँक निफ्टी बुलिश केव्हा होईल, बँक निफ्टी बुलिश होईल आपली 34,500च्या वरच बँक निफ्टी सध्या बुलिश दिसते. कारण का तुम्ही एक चार्टचं बेसिक ॲनालिसिस केलं तर जेव्हा पण ह्या रेंजमध्ये मार्केट राहिलं आहे ना, ह्या रेंजमध्ये तुम्हाला कन्सोलिडेशन जास्त मिळालं, ह्या रेंजमध्ये जास्त तुम्हाला बोलू शकतो आपल्याला मोठी ट्रेंड फाइंड आउट मिळणार नाही आहे. सो सध्यासाठी आपल्याला हे फ्युचरचं क्लोजिंग आहे 34,200 आणि आपण बँक निफ्टीचं क्लोजिंग पाहिलं तर कितीचं आहे 34,250. म्हणजे 150 पॉईंटचं आपल्याला इथे ॲव्हरेज क्लोजिंग पाहिलं तर खूप खाली पाहायला मिळतं आपल्याला इथे. सो आपल्याला बँक निफ्टीला बुलिश व्हायचं आहे 34,500च्या वरच. टार्गेट्स जे आज होते त्याप्रमाणे आपले टार्गेट्स राहतील. 34,800च्या वर जेव्हा बँक निफ्टी ट्रेड करेल, जसं आपण इथे पण पाहू शकतो 34,800ला, तर 29,000चा ओपन इंटरेस्ट आहे. जेव्हा पण ह्याच्यावर तुम्हाला ट्रेड करताना दिसेल, तुम्हाला एक मोठा प्रॉफिट मिळेल. 35,000पर्यंत बँक निफ्टी जाताना दिसेल. पण सध्याचा सिनेरिओ आपण पाहिला तर एक चांगला सेल ऑफ आलेला आहे. इफ 34,000ची लेवल उद्या ब्रेक करतो बघा, तर उद्या तर आपलं आता अपसाईडचे टार्गेट्स तुम्हाला ह्याप्रमाणे सेट करायचं आहे. डाऊन साईडला केव्हा आपल्याला मोमेंट मिळेल, जेव्हा 34,000चे टार्गेट्स ब्रेक करतो आहे. सो तुम्ही बघू शकता की आपला इमिजिएट सपोर्ट 34,000 केला तर आपल्याला कुठे खाली सपोर्ट स्ट्रॉंग कुठे पाहायला मिळतात. तर 33,500चा एक सपोर्ट आहे, इवन 33,800चा पण एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. सो आपण इथे पण टेस्ट करू की आपल्या चार्टमध्ये हे सपोर्ट्स आहेत का. सो इथे बघा 800चा जो सपोर्ट पाहायला मिळतो, तर आपण बोलू शकतो की आपल्या ह्या एरियामध्ये ओके अराउंड 33,800 किंवा 33,870च्या आसपास एक सपोर्ट आपल्याला, एक छोटा सपोर्ट इथे इन्स्टंट पाहायला मिळतो. इफ हा ब्रेक करतो तर आपल्याला 600ची लेवल इन्स्टंट पाहू शकते आणि त्याखाली आपल्याला 500ची लेवल पण पाहायला मिळू शकते. सो आपल्याला एक चांगली ट्रेड कुठे मिळेल, तर चांगली ट्रेड आपल्याला मिळेल ह्या लेवलच्या खाली. ह्या लेवलच्या खाली पण एक चांगली ट्रेड मिळेल. सध्या जो कन्सोलिडेशन फेज आहे तो मी ड्रॉ करतो. जी क्लोजिंगला उद्या मार्केट ओपन झाला, या मार्केट ह्याच क्लोजिंगला ओपन झाला तर आपल्याला थोडंसं कन्सोलिडेट करून तुम्हाला एक लक्षात घ्यायचं कुठे चांगली ट्रेड बनेल. मार्केट ह्या लेवलला कुठे ओपन झाला, थोडं कन्सोलिडेट करू द्या. 34,000ला एक कॅन्डल क्रिएट होऊ द्या. इफ ही कॅन्डल क्रिएट होतो तर फर्स्ट टार्गेट इमेज आपल्याला मिळेल आणि हा ब्रेक होतो तर आपल्याला एक चांगला सेल ऑफ व्हायला मिळेल मार्केटमध्ये. सेम अपसाईड टार्गेटसाठी इफ उद्या गॅपअप होतो, इफ गॅपअप होत आहे, आपण समजू की 200 पॉईंटने गॅपअप झाला, या एरियामध्ये गॅपअप झाला, तर आपल्याला ट्रेड घ्यायचे नाही आहे, लक्षात घ्यायचं. कारण इथे कन्सोलिडेशन फेजमध्ये मार्केट जाईल. आपण पाहिलं तर हा एरिया कन्सोलिडेट करतो. आपल्याला इफ कन्सोलिडेट करून स्लोली अपसाईड मुवमेंट करतो, कन्सोलिडेट करून स्लो अपसाईड मुवमेंट करतो ह्या लेवलच्या वर आपल्याला एक ग्रीन कॅन्डल पाहायला मिळते 34,500च्या वर. सो आपल्याला हे टार्गेट्स हळूहळू अचीव होऊन जातील. पण ह्या एरियामध्ये असेल तर यावेळी आपण स्ट्रँगल करू शकतो, जे आपण शिकलो ऑलरेडी की स्ट्रँगलमध्ये काय करतो, आउट ऑफ द मनी कॉल आणि आउट ऑफ द मनी पुट आपण काय करणार, राईट करून ठेवणार. कुठे करणार, तर आता आपण आपली जी रेंज आपण डिफाईन केली आहे त्या रेंजमध्ये. जो 34,800 हा किंवा 500 आपण पाहिला, ही रेंज जी आहे ही सगळ्यात जास्त आपलं काय बेसिकली सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट केला आहे. आणि ह्या जेव्हा पण रेंज ब्रेक होतील तुम्हाला एक सेल ऑफ पाहायला मिळेल. ठीक आहे, ही रेंज आणि ही रेंज 34,000ची आणि 34,500ची. सो आपण काय करू शकतो की इफ ह्या एरियामध्ये कुठे ट्रेड करत असेल तर आपण सेफर साईडला अजून थोडा वर 100 पॉईंटचा कॉल इथे राईट करू शकतो आणि खालच्या बाजूने आपण पुट राईट करू शकतो. आणि ह्या वेळेत राहिला तर आपल्याला टाईम डिकेचा फॅक्टर मिळून जाईल. एक छोटे स्टॉप लॉस घेऊन आपण त्यामध्ये ऑप्शन रायटिंगचे प्रीमियम कलेक्ट करू शकतो.
या लेवलच्यावरच आपल्याला ट्रेड करायचं हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूयात निफ्टीविषयी की निफ्टीचं काय बिहेवियर आहे सध्या. निफ्टीची क्लोजिंग आपण पाहिली तर 16,214ला झालं आहे स्पॉट क्लोजिंग. सो आपण निफ्टीचं आपण एकदा फ्युचर चार्ट पण पाहून घेऊयात, निफ्टीचं काय अनालिसिस असू शकते हे पण आपण स्टडी करूयात. सो निफ्टीची पण क्लोजिंग आपण पाहू शकता की 16,350 जे कालचा व्हिडिओ माझा आहे तो पहा एकदा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आपण लेवल तिथे ऑलरेडी दिल्या होत्या. सेम ह्यानंतर आपल्याला एक सेल ऑफ पाहायला मिळाला. सध्या निफ्टी आहे 16,164 रुपयाला क्लोजिंग झाली आहे आणि स्पॉट कितीला क्लोज झाला आहे 16,214ला, म्हणजे स्पॉट खाली क्लोज झाला आहे. याचा अर्थ एक बेरिशनेस तर अजून पण मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो आता आपल्याला एंट्री कुठे मिळतील, निफ्टीची चांगली एंट्री कुठे मिळेल तर आपल्याला ॲटलिस्ट या 16,100ची लेवल ब्रेक होऊ द्या. कारण तुम्ही बघू शकता 16,100च्या लेवलला जेव्हा पण इथे ह्या एरियामध्ये क्लोज झाला आहे आणि हा रेजिस्टन्स एक आहे. सो ह्याच्या लेवल खाली क्लोज येतो तर आपल्याला एक चांगला सेल ऑफ पाहायला मिळू शकतो 16,000. आणि 16,000ची पहिला आपला टार्गेट असायला पाहिजे. सेकंड टार्गेट आपल्याला 950च्या आसपास पाहायला मिळू शकतं, या 30च्या आसपास पाहायला मिळू शकतं. आणि इफ ह्याच्या खाली ट्रेड करतो तर हा गॅप फिल होऊन जाईल आणि आपल्याला 16,700 16,800च्या आसपास आपली निफ्टी हाताला दिसेल. सो उद्या इफ मार्केट्स आपण म्हणू शकतो कन्सोलिडेट किंवा एक साईडवेज ओपन झालं तर आपण काय करायचं आहे, 16,000ची वाट पाहायची. 16,100च्या खाली इफ एक कॅन्डल 15 मिनिटाची ग्रीन बनते तर त्यानंतर रेड कॅन्डल बनते तर आपण इथे PE बाय करून हे टार्गेट्स आपल्याला मिळतील. आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इफ निफ्टी बेरिश होते, निफ्टीवर सेलिंग प्रेशर, तर ऑब्व्हियसली बँक निफ्टीवर सेलिंग प्रेशर येणार आहे. सो बँक निफ्टीला पण त्या लेवल आपण फॉलो करू शकतो. आता निफ्टी बुलिश केव्हा होईल तर बघू शकता. आता त्यासाठी आपण एकदा ऑप्शन चेनवर जाऊयात. ऑप्शन चेनचा डेटा इथे आपण पाहिला तर आपण इथे पाहू शकतो की 16,400ला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे. 16,300ला पण खूप मोठा ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो आपल्याला. सो 16,300ला मी आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करू. बघा आता 16,300 आणि 16,400 म्हणजे हा एरिया, तो हा पूर्ण एरिया आहे, हा काय सप्लाय झोन आहे. सो ह्या एरियामध्ये इफ निफ्टी राहिली तरी आपल्याला जास्त असं मोमेंटम मी एक्सपेक्ट करत नाही की आपल्याला मिळेल. आपल्याला एक चांगलं मोमेंटम कधी मिळेल जेव्हा पण हा जो सप्लाय झोन आहे हा ब्रेक करेल. तर हा ब्रेक कसा होऊ शकतो, इफ उद्या गॅपअप होते आणि स्लोली ह्याच्यावर एक कॅन्डल बनते आणि ह्या कॅन्डल 15 मिनिटाची कॅन्डल बनते आणि ह्याच्यावर कॅन्डल त्या फर्स्ट कॅन्डलला पण एक कॅन्डल ब्रेक करते तर आपल्याला अपसाईड मोमेंट एक्सपेक्ट होतं. आणि इफ ही लेवल उद्या ब्रेक होते 16,400ची तर आपल्याला एक मोठं मोमेंटम निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो 16,500 पण, आणि त्याच्यावरचे मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण सध्याचा सिनेरिओ पाहता आपण पाहू शकतो की जी कॉल रायटिंग आहे ही खूप जास्त हेवी झालेली इकडे, खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कॉल रायटर्स हे खूप मोठ्या प्रमाणात इथे आहेत. आणि पुट रायटिंग पाहिली तर पुट रायटिंगचे इथे मायनस पोझिशन्स होत आहेत, म्हणजे आपले सपोर्ट्स वीक होत आहेत, रेजिस्टन्स स्ट्रॉंग होत आहेत. तर आपल्याला पाहायला गेलो तर आपल्याला 16,100 बघा 16,100ची लेवल आपण पाहायची. 16,100ला खूप जास्त ओपन इंटरेस्ट आहे. ह्याच्या खाली एक 15 मिनिटाची कॅन्डल उद्या बनते तर पी बाईंगसाठी खूप चांगला आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, आपण इथे घेऊ शकतो. आणि 16,000 पहिलं टार्गेट राहील, 16,940च्या आसपास सेकंड टार्गेट राहील आणि त्या खालचे टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतात. सो निफ्टी आणि बँक निफ्टीचं आपण ॲनालिसिस केल्यावर आपल्याला एवढं कळतं की सध्याचा सिनेरिओ आपल्याला बेरिशच पाहायला मिळतो. पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इफ फ्लॅट ओपनिंग होते दोन्ही इंडेक्समध्ये ह्या एरियामध्ये कोणत्या पण, तर तो साईडवेज मार्केटचे चान्सेस हे खूप जास्त उद्या वाटू शकतात. पण उद्या इफ फ्लॅट ओपनिंग होऊन पण आपल्या लेवलच्या खाली 15 मिनिटाच्या कॅन्डल्स बनत आहेत तर आपल्याला एक सेलिंगचा सिनेरिओ खूप चांगला इथे पाहायला मिळतो. बाईंग आपल्याला ह्याच्यावरच करायची. आणि बाईंगसाठी मी अजूनही तुम्हाला सांगेन की आपल्याला कॉल बाय करण्यापेक्षा कॉल तुम्ही सेल करा. वरच्या स्ट्राईक प्राईसचा एक प्रीमियम डिके तुम्हाला मिळत जाईल, किंवा वरच्या साईडने आणि खालच्या साईडने एक स्ट्रँगल क्रिएट करा जेणेकरून एक साईडवेज मार्केटमध्ये पण दोन्ही बाजून तुम्ही प्रॉफिट्स काढू शकता. अशा प्रकारे बेसिकली आजचं उद्या तुम्ही ट्रेड करू शकता. सेम आपण पाहिलं होतं की रिलायन्स हा ब्रेकआउटला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इनसायडर कॅन्डल इफ रिलायन्स बनवत असेल तर आपल्याला एक अपसाईड मुवमेंट इंडेक्समध्ये पण पाहायला मिळू शकते. तुम्ही बघू शकता की आता ही कॅन्डल बघू शकता की आज रिलायन्स होता, रिलायन्सने अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला, नंतर डाऊन आला. सो उद्या इफ रिलायन्स
2600च्या खाली क्लोज होतो, 2600च्या खाली क्लोज होतो, तर एक बेरिशनेस आपल्याला रिलायन्समध्ये पाहायला मिळेल. रिझन बघा, रिझन त्याच्या मागचं काय की 2600 ही काय एक 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 काय सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, आणि हा सपोर्ट ब्रेक होतो तर तुम्ही एक्झॅक्ट तिथे पाहू शकता की या लेवलनंतर एक मोठा सेल ऑफ आपल्याला रिलायन्समध्ये पाहायला मिळाला होता. सो ही खूप खूप क्रिटिकल लेवल आपण बोलू शकतो. ह्या लेवलच्या खाली येतो आहे, तर इफ रिलायन्स खाली येतो आहे तर मार्केटमध्ये रिलायन्स ॲव्हरेज खूप चांगलं आहे. आपले इंडेक्स पण खाली येण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. इन्फोसिसचं पाहिलं तर इन्फोसिस अजूनही बेरिश आहे. आपण पाहतो आहे की डाऊन चॅनलमध्ये एक ट्रेड करतो आहे, चॅनल ब्रेक केला आहे आणि इथे एक सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण एक प्राईज ॲक्शन पाहता आहे, कोणतंही एक कॅन्डलस्टिक्स प्राईज ॲक्शन इथे फॉर्म होताना अजूनही आपल्याला प्रॉपरली दिसत नाही आहे. आपण आजची क्लोजिंग कॅल्क्युलेट केली तर आपण बघू शकतो की हा जो एरिया आहे हा एक सपोर्टसारखा काम करतो, पण उद्या 20 पॉईंट्स तरी फॉल पुन्हा होतो. ह्या लेवलच्या खाली आपल्याला ट्रेड करताना दिसेल उद्या 1400, ओके, फक्त 5 ते 10 पॉईंट खाली तरी होताना दिसेल. तरी पण आपल्याला एक सेल ऑफ इन्फोसिसमध्ये पाहायला मिळतो. बँकिंगमध्ये पाहायला गेलो, HDFC बँक पाहिली आपण तर आपल्याला HDFC बँक 1301ला क्लोजिंग होताना दिसते. लक्षात घ्या 1300 ही सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे. मी इथे सायकोलॉजिकल सपोर्ट आहे हा मी इथे ड्रॉ करतो. आपण पाहू शकता की 1300 लेवलला मागच्या वेळी एक सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलं होतं. इफ उद्या ह्याच्या खाली ट्रेड करायला HDFC बँक चालू करते तर तुम्ही बघू शकता इथूनच ब्रेकआउट आला होता, आणि जेव्हा पण ह्या लेवलला रेजिस्टन्स केलं आहे तेव्हा एक मोठा सेल ऑफ पण आपल्याला पाहायला मिळाला आहे. तुम्ही बघू शकता इथे की जेव्हा आपण 1300च्या लेवलला ब्रेक केलं होतं तुम्हाला एक मोठा सेल ऑफ पाहायला मिळाला होता. सो आता ही क्रिटिकल लेवलवर आहे HDFC बँकवर. उद्या इफ थोडं तरी मार्केट गॅप डाऊन होतं जसं आपण आता पाहिलं बँक निफ्टीमध्ये, तर एक चांगलं आपल्याला पुट बाईंग करू शकतो किंवा कॉल राईट करून आपण प्रॉफिट्स मिळू शकतो. या व्यतिरिक्त कोटकचं आपण हेज बनवलं आहे, कोटक बँकचं पण बघून घेऊयात. कोटक बँक बुलिश आहे, ऑलरेडी मी सांगितलं आहे मार्केटमध्ये, पण लक्षात घ्या इंडेक्स बेरिश आहे, खूप सारे स्टॉक्स हे बेरिश आपल्याला पाहायला मिळतात. तो हा जो एरिया आहे हा एरिया ब्रेक होत नाही, मल्टिपल टाईम हिट होतो आहे पण ब्रेक होत नाही. आज पण रेड कॅन्डल एक क्लोजिंग दिली आहे कोटकने, पण इफ 1845च्या खाली उद्या कोटक जातो तर अजून एक आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट कोटकमध्ये पण एक्सपेक्ट आहे. पण ह्या एरियाला होल्ड करत असेल तर ही ब्रेकआउट लेवल पण कोटकची आपल्याला पाहायला मिळते. सो हा एक एरिया आहे थोडा कन्फ्युजिंग कोटकसाठी आहे. पण दुसऱ्या बँक्स आपण पाहिल्या तर सगळ्या बँक्स एक बेरिशच पाहायला मिळतात. ॲक्सिस बँक पण पाहून घेऊ आपण. ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला काय मिळतं, ॲक्सिस बँकचं पण पाहिली एक कॅन्डल तर आपण बघू शकतो की हा जो एरिया आहे आपण ड्रॉ करूयात. मल्टिपल टाईम हिट झालेला आहे. हा रेजिस्ट केला तर एक डाऊनफॉल आपल्याला इथे ॲक्सिसमध्ये पाहायला मिळण्याचे चान्सेस इथे जास्त मिळत आहेत. ठीक आहे, इफ हा सस्टेन एरिया करतो, इफ हा एरिया सस्टेन करतो तर हा एक तसं पाहायला गेलो तर हा एक डिमांड झोन आहे, पण इथे एक डबल टॉपचं सेलिंग प्रेशर इथे आपल्याला पाहायला मिळतं. सो चान्सेस पण जास्त आहेत की ॲक्सिस बँकचं पण एक डाऊन साईडचं मोमेंटम आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आणि क्लोजिंग पाहिली तर एक पिन बार डोजी दिली आहे लाईक इन्व्हर्टेड हॅमर. सो एक रिव्हर्सलचं पॅटर्न इथे आपल्याला पाहायला मिळतं. ICICI बँक पण इथं पाहून घेऊयात. ICICI बँकचा आता पॅटर्न आपण पाहिलं तर कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो बघा. ICICI एक ट्रेंड लाईनला रेजिस्ट करत चालली आहे. डेली आपण सगळं डेली पाहतोय सध्यासाठी का डेलीचे बिहेवियर स्टॉक कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. तो ही एक ट्रेंड लाईन आहे की एक रेजिस्टन्सला ट्रेंड करत खाली चालली आहे. ठीक आहे, आता आपल्याला ह्यासाठी थोडं 15 मिनटावर पण यावं लागेल. पण एक बघू शकता मल्टिपल टाईम हिट झाली, इथे ब्रेक होऊन खाली पण आली होती, पुन्हा त्याच लेवलला आहे, पुन्हा सेम पिन बार इन्व्हर्टेड हॅमर बनवलेलं आहे. 15 मिनटावर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की हा एरिया जो आहे सध्या ICICIचा 709, 700च्या खाली सपोज जाते, एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे. 700च्या खाली इफ ICICI बँक जाते तर आपल्याला अजून एक बघा इथे एक हा एरिया जो 710 आणि 700चा आहे हा एक डिमांड झोन आहे, इथून एक बाईंग येऊ शकते. पण ह्याच्या खाली इफ जाते तर आपल्याला सेल ऑफ पाहायला मिळू शकतं. सो ओव्हरऑल आता सेंटिमेंट पाहिलं तर एक बेरिश सेंटिमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मार्केट ओपन कशावर होतं ह्यावर डिपेंड आहे, कारण की आपण पाहू शकतो की जे ग्लोबल आहे ते थोडं पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. सो ग्लोबलमुळं मार्केट उद्या मे बी गॅपअप ओपन तर होणार नाही, पण फ्लॅट ओपन होण्याचे चान्सेस असू शकतात. फ्लॅट ओपन होऊन इफ काही रेड कॅन्डल आपल्या ज्या मी तुम्हाला लेवल्स दिले त्याच्या खाली बनवत आहेत तर आपल्याला एक चांगला सेल ऑफ पाहायला मिळू शकतो. काही क्वेरीज असतील तुमच्या तर मला तुम्ही ह्या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये सांगू